नमस्कार, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे एकदम चटपटी, चवदार आणि टेस्टी असे छोले मसाला रेसिपी। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। काबुली चणे मी रात्रीच भिजत घातले होते। 7 ते 8 तास झालेत त्याला भिजवून। त्याला मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। माझ्या मुलांना यामध्ये बटाटा टाकलेला खूप आवडतो। जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता। आता मी याच्यामध्ये 3-4 लवंगा आणि 3-4 काळी मिरी टाकणार आहे। आता पाणी टाकून कुकरला आपण झाकण बंद करून 3 ते 4 शिट्ट्या मारून घेणार आहोत। काबुली चणे आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहेत। 2 मिनिट थांबा। आता गॅसकडे दाखवा। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी आता मसाला तयार करायला घेणार आहे। मसाला बनवण्यासाठी मी घेतले आहे 2 टमाटे चिरून घेतलेत, कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि 2 मोठे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। तर आता हे आपल्याला सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। थोडासा बारीक कट केलेला कांदा मी ठेवते, मला फोडणीसाठी वापरायचा आहे। आणि बाकीचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला मसाला पण मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे। तर आता मी छोले शिजलेत का ते बघत आहे। तर छोले एकदम मस्त मऊ शिजलेले आहेत। आता गॅसवर कढई ठेवून आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि मगाशी आपण जो बारीक कट केलेला कांदा ठेवला होता तो कांदा आपल्याला आता याच्यामध्ये फोडणीसाठी टाकायचा आहे। कांदा चांगला भाजून झाला की मगाशी आपण जो मसाला तयार करून ठेवला होता तो मसाला आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। मसाला चमच्याच्या मदतीने सतत हलवत राहा, नाहीतर तळाला लागेल आणि आपला मसाला जळून जाईल। आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तर मी याच्यामध्ये आता सुके मसाले घालणार आहे। यासाठी मी घरातला घरगुती मसाला, हळद पावडर, गरम मसाला पावडर याच्यामध्ये टाकली आहे। याला पण आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी सुहानाचा छोले मसाला घेतलाय, तो पण मी टाकणार आहे। पूर्ण मसाला भाजलेला आहे। आता याला तेल पण सुटलंय आणि मस्त खुशबू पण येत आहे। तर आता मी याच्यामध्ये मगाशी शिजवून घेतलेले आपले काबुली चणे याच्यामध्ये पूर्ण टाकणार आहे। थोडेसे अर्धी वाटी मी बाजूला काढून ठेवत आहे। काबुली चणे पूर्ण त्याच्यात टाकून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे काबुली चणे मी मगाशी बाजूला काढले होते, त्याला मी आता चमच्याच्या मदतीनं चांगलं स्मॅश करून घेणार आहे। जास्त नाही, एकदम हलकसं, त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगला दाटसरपणा आणि यामध्ये आता मी थोडं गरम पाणी करून घातलेलं आहे। छोले जास्त घट्ट चांगले नाही लागत, त्याच्यासाठी थोडासा रस्सा मी ठेवत आहे। उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकत आहे। आता 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि आता आपले छोले तयार आहेत। एकदम टेस्टी आणि चवदार असे हे छोले लागतात। याला तुम्ही चपाती बरोबर, भटुरे बरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागतात। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक यू फॉर वॉचिंग।